मेमोरेबल होता आणि खूप छान शूट झालं आहे आमचं. खूप प्रिटी फोटोज आलेत आणि मला तर फोटोज खूप आवडलेत. बोल. माझ्या काकांचं लग्न होतं तेव्हा फर्स्ट टाइम हिला पाहिलं होतं. तू बोल. मग तेव्हापासून आमची लव्ह स्टोरी चालू होती, म्हणजे झाली आहे. असं बोल, तू बोल. तुझं आहे, माझं नाही आहे. माझं बोलून झालं आहे. मला काम आले आता. काकांच्या लग्नामध्ये मी हिला फर्स्ट टाइम बघितली होती, तेव्हापासून आमची लव्ह स्टोरी चालू झाली होती. आणि मग आम्ही पुढे काय आता पुढे काय बोलू. मी हिला प्रपोज केला. तुझ्या आला स्वतःची साईड मस्त छिनवून घेतीये हर एक व्हिडिओ मध्ये. पण मी त्याच्या आधी तेच बोलली आहे की तुम्हीच मला प्रपोज केला आणि तुम्हीच मला फर्स्ट टेक्स्ट केलेला. म्हणून बघ स्वतः बघितलं मग तिथपर्यंत ठीक आहे. मग पुढे काय प्लॅन केला, म्हणजे किती वर्ष बोलत होतात, मग लग्नाचा प्लॅन कधी झाला? 3 वर्ष बोलत होतो आम्ही लोक वगैरे. त्यानंतर मग लग्न झालं. तिच्याबद्दल काय सांगशील? मी तुझ्याबद्दल खूप चांगलं बोलली, जे नाहीये ते पण तू माझ्याबद्दल चांगलं सांग. काय सांगू चांगलं तर बोल. मला ते म्हणजे स्वभाव कसा आहे किंवा स्वभाव चांगला आहे. इथे बघून बोलायचं. कॅमेऱ्यात माझ्याकडे बघू नको, इथे ह्याच्याकडे बघ, सेलेन्सकडे बघ. स्वभाव चांगला आहे. घरात सगळ्यांवर मिळून खाऊन जाते. आमची जॉईंट फॅमिली आहे. मम्मी वगैरे सोबतच राहतात. पप्पांची तर खूप लाडकी आहे. तिची कोणती गोष्ट आवडत नाही? चिडचिड करते ते कधीच होतं. फक्त तो मुंबईचा दणका आहे. बरोबर, तो मुंबईचा दणका आहे. मुंबईचा दणका. बडोद्याच्या लोकांना पण कळलं पाहिजे मुंबई तडका काय असतो. मुंबईच्या कळलं पाहिजे का गुजरातचा तडका काय असतो. ठीक आहे, आता 1 वर्ष झालंय ना, बघूया पुढे कोण जिंकतंय. आजच्या दिवशी तुला कसं वाटतंय? आजच्या दिवशी तर खूप चांगलं वाटतं आहे. ह्या येणार इकडे. ओके, चल स्टार्ट केले की सांग. बोलायचं आहे तुम्हाला? काय बोलायचं? फोटोग्राफी बद्दल. प्री वेडिंगला तुम्ही लोक सोबत होतात ना? कशी प्री वेडिंग झाली, आम्ही कुठे गेलेलो, प्री वेडिंग पासून तर म्हणजे प्री वेडिंग नंतर मग हळदीचं शूट आणि मग आतापर्यंत हा प्रवास. तू एक प्रश्न विचार ना. तू हा मी विचारतो, आधी यांना विचारतो. चल, रोलिंग अँड ॲक्शन. तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर मी किशोर भोसले आणि आनंद सावंत, चिंतामणी फोटोग्राफर. तर आम्ही ऋतुजा आणि डॉलरचा वेडिंगचं पूर्ण फोटोग्राफीची ऑर्डर आम्हालाच होती आणि माझे भावंड आहेत. तर माझा एक्सपिरियन्स त्यांना मी आता विचारणार आहे की प्री वेडिंगपासून तर आतापर्यंत कसा काय अनुभव होता. तर ऋतुजा कसं वाटलं? दी बेस्ट होता. मला प्री वेडिंगचे फोटोज खूप जास्त आवडले आणि आमच्यासोबत आमच्या फॅमिली मेंबर्सला आणि आमचे जे कोणी म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत सर्वांना खूप फोटोज आवडले. आणि नंतर आपण हळदीचं वगैरे लग्नाचं शूट केलं तेही सगळ्यांना खूप आवडलं आहे. बाकी खूप एफर्ट्स घेतलेत तुम्ही लोकांनी थेट मुंबईपासून बडोद्याला येईपर्यंत. थँक्यू सो मच फॉर दॅट. ते तर फॅमिली मेंबर आहे येणार पण ठीक आहे, थँक्यू. आणि मित्रांनो हे पण आमच्या सोबतच होते, म्हणजे मला वाटतं प्री वेडिंगला पण आणि पूर्ण सोडेपर्यंत तर आजच्या डेपर्यंत लास्ट सोबत आहे. तुम्हाला अनुभव कसा वाटला आमचा? म्हणजे खूपच छान होता. म्हणजे फ्रेंडली नेचर वगैरे आणि असं काही हे नाही वाटलं. म्हणजे काय म्हणते बाहेरचे फोटोग्राफर असतात ते आपण सांगितल्याप्रमाणे करत नाही, ते त्यांच्याच चालवतात वगैरे असं. म्हणजे खूप भारी वाटलं. हा, नेचर खूप छान आहे लोकांचं. म्हणजे ते लोक आपल्याला समजावून सांगतात की तुम्ही असे पोजेस द्या किंवा तसे द्या. म्हणजे असं चिडचिड वगैरे करत नाहीत. बाकी इतर फोटोग्राफर्ससारखे खूप अंडरस्टँडिंग आहेत. बटन खोलायचं नको बटन नको. खरं बाई बोलायचं आहे, खरं बोलायचं आहे. हा विचार. हा मी कॅमेऱ्यात टाकणार आहे. हा विचार. स्टार्ट. तर फर्स्ट असं विचारतो, जेव्हापासून डॉलर आणि ऋतुजाचं रिलेशनशिप सुरू झालं आहे तुम्हाला कधी कळलं? सगळ्यात अगोदर मलाच कळलं. तिकडे बघू. नक्की? हो नक्की तुला कळलं? हा म्हणजे ह्याच्या झाल्यानंतर जेव्हा डॉलरचं जेव्हा झालं मुंबईला वरनं आल्यानंतर जेव्हा तो मेसेज वगैरे बोलत होता, चॅट वगैरे बोलत होता, नंतर त्यांच्या जेव्हा रिलेशनशिप जेव्हा स्टार्ट झालं त्या दिवशी आम्हाला कळलं. आणि रात्री आम्ही फिरून वगैरे रात्री 2 वाजेपर्यंत खालीच असायच्या फोनवर बोलत. तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस काय झाले त्यापासून? नाही, चेंजेस तर तसे काही नाही झाले. तसाच आहे तो पहिला. कसा आहे तो? कसा आहे तो? नाही, पहिले जसं तसं. पहिला कसा होता? पहिला जसा आहे. नाही म्हणजे असं असतं ना, म्हणतात ना की लग्न झाल्यावर बदलतो वगैरे असं काय? नाही, ऋतू पण आहे ना तशी चांगली आणि असं काही बदलून नाही दिलं. दोघं एक दुसऱ्याला समजतात. हा, जेवढे काय बदल झाले नाही त्याच्याबद्दल काय किस्सा सांग ना एक. डॉलर बद्दल.
काय किस्सा सांगतो. असं फ्रेंडशिपमध्ये कधी टोपा दिला आहे किंवा कधी टोपा वगैरे तर नाही दिला त्यांनी तसं. कधी कोणत्या गोष्टीला आलाय मदतीला हेल्प केली आहे कोणती गोष्टीला हेल्पिंग खूप आहे. त्या सगळ्या गोष्टी काय बी आहे बनवून जे टाकणं. सांगायला नको बाबा सांगण्यासारखे नाही आपले. पण काय बी चालेल बनवणं चालेल video सांगायसारखी पुरती नसली आहे. तरी चालेल. कोणती बनवतं कोणती बनव. काही पण असं व्हिडिओ पुरतीच बनवायची. अरे बाबा काही आता बोल. आम्ही काय writer आहे का? पेट्रोल वगैरे संपतं तर येतात ते तर असं काय मग एकदम चिंदी आयटम आहे रे. मग आता काय बोलणार. त्या आईला हार्दिकला सांगायला सांग. हार्दिकला सांगायला सांग. हा, मग नको तू सांग. हेल्पिंग नेचर आहे त्याचं खूप. बोल ना. अरे बाबा बोललो ते आता काय बोलू. आता असं पटकन बनवतो ना काय सत्य घटना बाहेर आली तर आम्हाला एवढे लागतील.